ब्रेकनंतर बातमी आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्याचवरती दाखवल्या गेलेल्या अतिप्रेमाची आणि सोबतच झालेल्या जहरी टीकेची आणि शरद पवारांवरती त्यांच्याच उपस्थितीत टीका करण्याचं हे धाडस दाखवलेलं आहे शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगेंनी। नांदेड विद्यापीठानं शरद पवारांना डीलिट पदवी देऊन सन्मानित केल्यानंतर नांदेडमध्येच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता। त्यावेळी व्यासपीठाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे उपस्थित होते। त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवारांचा आधी मुका घेतला, मग भाषणाच्या वेळी त्यांनी नेहमीच्या शैलीप्रमाणे पवारांवर जोरदार टीकाही केली। त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला होता। दरम्यान धोंडगेंनी पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचं तोंड भरून कौतुकही केलं। चव्हाण साहेब जिल्ह्याचे सर्व सन्माननीय आमदार महोदय या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनाही विनंती आहे पर मंचावरती आसन स्थापावं। या ठिकाणी तर शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं ते कोणतं असं विधान होतं की त्या विधानामुळे सगळ्या सभागृहात एकच हशा पिकला, जाणून घेऊया। ध्यानार्जन करण्यासाठी सामान्य माणसासाठी बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, नाहिरेवाल्याला सगळं मिळालं पाहिजे असा बळदंड वीर्यवान मनाचा उदार कलापती आहे, छत्रपती आहे, कळपती सुद्धा आहे। कळपती कळ लावून नारद मुनी नाहीत ते। नारदाला काय कळते हो यांच्या कळते का नारदाला? आराम नारद उघड दाढी उघड चिपड्या घेतात, बिना चिपड्याचा कसा नारद आहे? त्यांना मिळाले माझा वडील भाऊ आहेत ते धाकटे असले तर आता सत्तेमध्ये असल्यामुळं पद्मविभूषणही मिळाले। आमच्या पद्मश्रीच्या जाते जाऊ दे, पद्मश्री मिळेल का तुम्हाला मरणोत्तर मिळणार आहे मला, मेल्यानंतर तुमचा गौरव होणार आहे। बरोबर आहे, चांगली गोष्ट। स्वर्गात नाही, स्वर्गात फिरगात बाजू नाही, हट झूठ बात। आणि पवारांनी सुद्धा ही टीका खूप ग्रेसफुली स्वीकारली आणि पवारांनी कसं उत्तर दिलं या टीकेला जाणून घेऊया। केशवरावजी धोंडगे एकदा ओरडायला लागल्यानंतर थांबत नाही आणि जवळ घेतल्याच्या नंतर सोडत नाही। माझ्या गावावर इथं बन आहे, त्यांनी आल्या आल्या माझा मुका घेतला। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणून बरं आहे, उद्या सकाळी घरी गेल्यानंतर सांगावं लागेल, विचारल्याच्या नंतर दुसरं कोणी नव्हतं केशवराव।